नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। गावरान कोंबडी पालन आणि बॉयलर कोंबडी पालन दोन्ही व्यवसायात फायदा होऊ शकतो, पण गावरान कोंबडी पालन जास्त फायद्याचे ठरू शकते कारण त्यात खर्च कमी असतो आणि नैसर्गिक पद्धतीने पालन करता येते। त्यामुळे कोंबड्या अधिक निरोगी राहतात आणि त्यांचे मांस आणि अंडी चवदार असतात, ज्यामुळे जास्त किंमत मिळते। गावरान कोंबडी पालन खर्च कमी। गावरान कोंबड्यांना विशेष आहार किंवा औषधांची गरज नसते, त्या नैसर्गिकरित्या जगतात आणि त्यांना उपलब्ध असलेल्या अन्नावर अवलंबून राहतात। उत्पादन: गावरान कोंबड्या चांगल्या प्रतीची अंडी आणि मांस देतात, ज्यामुळे बाजारामध्ये जास्त मागणी असते। नैसर्गिक गावरान कोंबडी पालन नैसर्गिक पद्धतीने केले जाते, त्यामुळे त्यांची उत्पादने अधिक पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगली असतात। बाजार: गावरान कोंबडीचे मांस आणि अंडी स्थानिक बाजारात चांगली किंमत मिळवतात, कारण लोक नैसर्गिकरित्या पाळलेल्या कोंबड्यांची उत्पादने अधिक पसंत करतात। बॉयलर कोंबडी पालन: वेळेत वाढ: बॉयलर कोंबड्या लवकर वाढतात, त्यामुळे त्यांना बाजारात लवकर पाठवता येते। खर्च: बॉयलर कोंबड्यांना विशेष आहार आणि औषधं द्यावी लागतात, ज्यामुळे खर्च जास्त असतो। उत्पादन: बॉयलर कोंबडीचे मांस जास्त प्रमाणात असते, पण त्याची गुणवत्ता गावरान कोंबडीपेक्षा कमी असते। बाजार: बॉयलर कोंबडीचे मांस मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध असल्याने त्याची किंमत जास्त नसते। निष्कर्ष: गावरान कोंबडी पालन बॉयलर कोंबडी पालनपेक्षा जास्त फायद्याचे आहे। गावरान कोंबडी पालन नैसर्गिक आणि कमी खर्चाचे आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो। विकिपीडिया माहितीनुसार कुक्कुटपालन हा पशुपालनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कोंबडी, बदके, टर्की आणि गुसचे अंडे यांसारखे पाळीव पक्षी अन्नासाठी मांस किंवा अंडी तयार करतात। कुक्कुटपालन मुख्यतः कोंबडी मोठ्या प्रमाणात शेती केली जाते।